कृष्णा विजयकुमार लाहोटी। काय सांगाल आजच्या गॅदरिंगच्या विषयी? काय कार्यक्रम? आजचा माझा थीम होता ओल्ड इज गोल्ड। सगळे गाणे माझे जुने होते आणि त्यावर आधारित जुन्या काळची परंपरा कशी होती आणि असा काळ कसा बदलत चाललेला आहे आणि त्या काळाला आपण थोडं मुलांना पाठीमागं घेऊन जुने संस्कार कसे टाकावे हे याच्यातून आम्हाला सांगायचं होतं। किती दिवस लागतात तयारी करायला? तयारी करायला आम्ही फार कमी दिवस दिले मुलांना। तशी माझी सगळी प्री प्रायमरीची मुलं आहेत 3 ते 6 वर्षामधली, पण मी केवळ 20 दिवसामध्ये हे सगळं बसवलं। अच्छा, मुलांना शिक्षणाच्या बाबतीत काय सांगणार? आई-वडिलांना काय मेसेज देणार? आई-वडिलांना असा मेसेज देऊ शकते मी की जशी आपण ही जी मुलं येतात ती आईला सोडून पहिल्यांदा आमच्याकडे येतात, कारण प्री प्रायमरी स्कूल आहे, तर पालकही आमच्यावर विश्वास ठेवतात, आमच्याकडे पाठवतात। तशाच प्रकारे आम्ही पालकावर विश्वास ठेवतो, त्यांना सांगतो की आम्ही जे शिकवलं आहे ते रिपीट घ्या। आम्ही जे जेवताना प्रार्थना म्हणतो तुम्ही पण मुलांबरोबर बसा, त्या प्रार्थना म्हणल्यावरच जेवण करा। सकाळी उठल्याबरोबर कोणती प्रार्थना म्हणायची ती तशा प्रकारे सकाळी उठल्या आम्ही शाळेमध्ये कराग्रे वसते लक्ष्मीपासून गणपती स्तोत्र वगैरे सगळ्या प्रकारे घेतो आणि आई-वडिलांना पण सांगतो की या प्रकारे घ्या, आपल्या पुढच्या पिढीला अशा प्रकारचे काही संस्कार यायला पाहिजे। आजकाल बघितलं मॅडम की फारच मुलं, आई-वडील आणि मुलं फारच मोबाईलच्या याच्यात काय आव्हान करणार त्यांना? सर दोन्हीची चूक होते, आई-वडिलांची चूक आहे आणि तशीच मुलांची, म्हणजे मुलांची चूक नसते। आई-वडील आजकाल काय झालं आहे की मोबाईल ऑफिस दोघेही जण, त्यामुळे मुलांकडे थोडे वेळ देऊ शकत नाही। जर आपण मुलांना वेळ दिला तर मुलं अगदी ते मुलं जसं आपण शिकवतो तसं शिकतात, हे मला माहिती आहे। आजची थीम काय होती मॅडम? ओल्ड इज गोल्ड। अच्छा, गेस्ट कोण होते आजचे? आजचे गेस्ट नावंदर सर, सोमानी सर। शाळेचं पूर्ण नाव आणि तुमचं पूर्ण? संस्कार अकॅडमी, कृष्णा विजयकुमार लाहोटी। शाळा कुठे? शाळा बालाजीनगरमध्ये। बालाजीनगरला। ते मॅडमनी सांगितलेलं आहे ओल्ड इज गोल्ड, तर त्याप्रमाणेच गाणे, थीम, नाटिका जे काही ठेवलेलं होतं तर त्याच्या रिलेटेडच आहे। तर ह्याच्यामधून आम्हाला पॅरेंट्सला एकच संदेश द्यायचा आहे की मुलं पूर्णपणे गोल आहेत, त्यांना आकार जसा आपण देतो तसा ते चालणार आहे। तर आम्ही त्यांना जसं शिकवतो, कारण आजची जनरेशन जी आहे खूप फास्ट आहे, आपण ज्यांना जे शिकवू ते शिकतात। कारण 3 वर्षाचे मुलं येतात, त्यांना कसं बसायचं कसं उठायचं काहीच माहीत नसतं आणि आजच्या ज्या प्रोग्रामवरून पॅरेंट्सला सुद्धा लक्षात येऊ शकतं की जुने त्यांना नाट्य नाटिका जे काही आम्ही दाखवतो ते त्यांना किती चांगल्या प्रकारे समजतात आणि ते आपल्याला फॉलो करतात। तर थोडंसं पॅरेंट्सने लक्ष द्यायला पाहिजे। मुलं करू शकतात, मुलं आपल्याला फॉलो करतात। जर मुलांकडे पॅरेंट्सने लक्ष नाही दिलं तर मग आपण त्यांना नाव ठेवून काहीच उपयोग नाही। कालच महिला दिन साजरा झाला, तर काय सांगशाल महिला दिनानिमित्त थोडं त्याच्यामध्ये ऍड करू? महिला दिनाबद्दल हेच आहे, आजकाल जर मी पाहिलं, मी स्वतः क्लासेस ते घेते, पण आजकाल जर पाहिलं तर लहान 3 वर्षाच्या मुलाला पॅरेंट्स घरी फ्री असतात, बॅग लटकवतात, 3 वर्षाची मुलं आपल्या ट्युशनला जातात, त्याच्यानंतर स्टेटस पार असते कुठली शाळा आहे म्हणून। तर ते शाळा न पाहता तिथं कुठल्या प्रकारचं शिक्षण तुम्ही घेतायत हे पॅरेंट्सने विचार करायला पाहिजे। आजकाल पॅरेंट्सच्या स्टेटसवर खूप जाते की माझी फ्रेंड ह्या शाळेमध्ये आहे, माझ्या फ्रेंडचे मुलं तिकडे आहे, तिथे काय चालतंय दे डोंट नो एनिथिंग। दे नो ओनली हाऊ टू पे द फीस फॉर द अकॅडमिक अँड वॉट एव्हर दे गेट द आउटपुट, त्यांना काहीच माहीत नसते। ते ओनली दे डिपेंड अपॉन द स्कूल अँड द क्लासेस अँड वॉट एव्हर मे बी, दे आर नॉट गोइंग टू गिव्ह द अटेन्शन। सो पॅरेंट्सला एकच रिक्वेस्ट आहे, मुलं आपले पूर्णपणे आपला जसा काळ आहे तसा वागू शकतो। आपण थोडंसं टेक्नॉलॉजीमुळे मुलांमध्ये खूप प्रोग्रेस झालेली आहे, पण आता आजकालची जी जनरेशन आहे त्याचा टेक्नॉलॉजीचा थोडासा अयोग्य प्रकारे ते उपयोग होत आहे। तर त्याच्या प्रकारे भरपूर आहेत, जे उपयोग आहेत ते घ्यायला पाहिजे। काय उपयोग घ्यायला पाहिजे? भरपूर आहे, शिक्षणासाठी उपयोग आहेत। जर छोट्या मुलांसाठी बघितलं तर मी आज स्टोरी शिकवते, सॉन्ग शिकवते, ते प्रत्येक वेळेस म्हणजे चालीनं शिकवणं, डान्स, अशा प्रकारे ॲक्शन आहे, तर सगळे आहेत त्या दाखवायला पाहिजे। आणि मोबाईल छोट्या मुलांच्या हातात न देता आई वडिलांनी हातात घेऊन त्यांना जो पाहिजे ते दाखवावा आणि जो नाही पाहिजे आहे त्यावेळेस मोबाईल त्यांच्या हातात न द्यावा। काय पाहावं आणि काय नाही हे पॅरेंट्सने डिसाईड करायला पाहिजे। त्यांच्या हातात मोबाईल देऊन काहीच उपयोगाचं नाही, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि असं पाहिलं तर मला तर हे आश्चर्य वाटतं की पॅरेंट्स आर व्हेरी हॅपी की आमच्या वेळेस हे आम्हाला काही येत नव्हतं आणि आमचे मुलं किती
पुढे चाललाय. पण ते आणि कंप्लेंट जर पाहिली तर आमचे पेरेंट्स काय म्हणतात, अहो मॅडम तो ऐकतच नाही, काय करणार आहे. मी तर त्यांना म्हणत असते, अहो तो आत्ताच ऐकत नाही तर मग पुढे होऊन काय ऐकणार आहे तो तुमचं. आज ऐकणार नाही तर पुढे काय ऐकणार. वाईट दिवस येते. हा. ऐकत नाही हा शब्द नको, बरोबर. तो ऐकलाच पाहिजे. त्याला जर तुम्ही 3 गोष्टी देत असताल तर एक गोष्टी देऊ नका, कारण एक गोष्टी त्याला कळू द्या की आपल्याला भेटणार नाही म्हणजे भेटणारच नाही. तर त्यामुळं काय होईल की मुलाला कळेल की काही आई देते, मी काही त्यांना देत नाही. एक्झाम्पल देत असते, तुमचा एक मुलगा तुम्हाला कंट्रोल होत नाहीये, आमची एक मॅडम 40-50 मुलाला कंट्रोल करते. ती कधीच कंप्लेंट करणार नाही की आमचे मुलं ऐकत नाहीयेत म्हणून. आई वडिलापेक्षा मॅडमचाच धाक जास्त असतो. एका शब्दामध्ये ऐकतात नाही तर मग धाक असतो, रिस्पेक्ट असतो, रिस्पेक्ट असते. त्यांना रिस्पेक्ट असतो. थोडं त्यांना जर घरातून बाहेर सांगितलं गेलेले असतात, बरोबर. त्यामुळे त्यांना वाटतंय की नको इथं आपण रागवल मॅडम, आपल्याला पनिशमेंट दे त्याला, बरोबर. तर त्यामुळे पण ऐकतात. हे पण आहे. या मॅडम काय सांगाल आज गॅदरिंग आहे तुमची, हो 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 काय आपल्याला तयारी करावी लागते त्याच्याविषयी? तयारी तर खूप करावी लागते. ॲक्च्युली आय एम अ न्यू टीचर इन दिस स्कूल. तर एवढी काय आयडिया नव्हती. ॲज अ पेरेंट म्हणून मी आधी हे आलेले मी ॲन्युअल फंक्शन पाहायला, पण ॲज अ टीचर म्हणून मी फर्स्ट टाइम वर्क केलंय. तर खूप छान वाटतं. हा 1 महिना कसा गेला आम्हाला कळलाच नाही. सोबत सोबत स्टडी चालू होतं, मुलांचे ओरलही झाले आहेत. आम्ही स्टडी ओरलही चालू आहेत आणि मुलांना म्हणजे तिथेही डिस्टर्ब नाही झालंय. प्लस त्यांना हे एक एक्स्ट्रा जे आहे, आता आम्हाला टेन्शन तेच आहे का उद्यापासून आता मुलांना काय असणार. बाकी छान होतं.